नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहताय हा दुसरा ब्लॉग। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। खरं तर काल एक माझ्या आयुष्यात हाँ ये कर लो पहले। आयुष्यात म्हणता येणार नाही, पण सहज असं मस्करीमध्ये माझ्या पत्नीसोबत चर्चा अशी हसी मजा करता करता एक असा व्हिडिओ तयार करत होतो की माझ्या आयुष्यात मला अशी पत्नी पुन्हा मिळू दे, मात्र माझी पत्नी मला हसून बाबा या जन्मात भेटलास आता पुढे भेटू नकोस अशी थट्टा करत होती। मात्र माझा अट्टास तो होता की तुझ्यासारखी पत्नी मला, अर्धांगिनी मला कायम मिळाली पाहिजे, हा माझा आग्रह होता। आणि मी नुसता बनियानवरती होतो, व्हिडिओ बनवत होतो, मात्र ते बनवत असताना छोटंसं चित्रण केलं आणि माझ्या लेकीला पाठवलं। आणि मनात अशी कल्पना आली, माझ्या मुलीनं मला फोन केला, म्हणे पप्पा तुमच्यामधलं टॅलेंट याचा वापर जर तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून केलं तर त्याचा बऱ्यापैकी उपयोग तुम्हाला होऊ शकतो। खरं तर याबाबत मला याच्यातलं काहीच माहिती नाही, परंतु काल रातभर झोपलो नाही। झूठ बोल रहा है। विचार करत राहिलो, माझ्याने हे शक्य आहे का? मात्र अशक्य असं काही नाही। जर त्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलात तर ते अशक्यही शक्य होऊ शकतं। हे मूर्तिमंत उदाहरण माझ्या लेकीकडनं मला मिळालं। यस यस। माझी करंगडी पकडून जाणारी माझी लेक आता मोठी जरी झाली असली, ती छोट्या वयातला तिचा अनुभव पाहता, माझी मुलगी जरी असली, लेक जरी असली, तर ती माझी एक मार्गदर्शिका म्हणून आहे। मला तिने सुचवलं की हे आपण करा। मला या सगळ्या गोष्टीतलं काहीच माहिती नाही, अच्छा माहिती नाही, तरी सुद्धा एक प्रयत्न आपण करतोय। माझ्या सहजीवनातील, शालेय जीवनातील आणि त्यातून सुखदुःखात मला आलेले अनुभव हे मी वाटण्याचा प्रयत्न करणार आहे। Nice. Wow. Nice. कमी वयात झालेली प्रगती, मिळालेलं यश, ते मात्र मला व्यावहारिक ज्ञान नसल्यामुळं ते मला टिकवता आलं नाही। मात्र अनुभव मोठा गाठीशी आहे आणि तोच अनुभव मी वाटण्याचा प्रयत्न करणार आहे। सुखांचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, मी या मताशी सहमत आहे। आणि हळूहळू मी त्याचा माझ्या आयुष्यातील कटू प्रसंगाचा आणि मी केलेल्या चुकांचा कुठंतरी मला विसर पडता कामा नये। निश्चितपणे मी हळूहळू माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून आपणासमोर मांडणार आहे। निश्चितपणे आपण त्यास भरभरून प्रतिसाद द्याल, मला सहकार्य करा अशी अपेक्षा करतो।